ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निकम यांची नियुक्ती, तर हर्ष शृंगला यासह मीनाक्षी जैन, सदानंद मास्टर यांची सुद्धा राज्यसभेवर निवड. आता संभ्रम नको, 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य. दरम्यान शिंदे आणि फडणवीसांबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम लवकरच दूर करतील, सामनातनं दावा. मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत महत्त्वाचं शिबिर, तर आगामी पालिका निवडणुकींपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा. राज ठाकरे मोठा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष. ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी राज ठाकरेंची राजकीय कवायत, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मनातल्या भावना जाणून घेणार. मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत शिबिर, जवळपास 125 शिबिरात पदाधिकारी सहभागी होणार. उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार, तर राज ठाकरेंसोबतच्या या युतीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष. हिंदीच्या मुद्द्यावर तसंच ऑपरेशन सिंदूरवर ते काय बोलतात याकडेही लक्ष. शिंदे फडणवीसांनी मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतलाय. 2022ला गेम चेंज झाला होता. दरम्यान फडणवीसांना गेम चेंजरची सवय आहे. गेम चेंजर प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारला असता शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया. शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा राग अनावर, तर फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नसल्यानं गायकवाड चांगलेच संतापले. एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज, तर पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त. ज्याला उभं करेन त्याच्या नावाचं बटन दाबा, मग बघा बारामती कुठल्या कुठे नेतो, एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान. काहींना संघटना मुठीत ठेवून हवं तसं काम झालं पाहिजे असं वाटतं, वाय.बी. चव्हाण मधल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. नागपुरातल्या 9 जुलैच्या पूरपरिस्थितीवरून गडकरी संतापले. नालेसफाई झाली, मग शहर पाण्यात गेलं कसं? नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातोय का? गडकरींचे अधिकाऱ्यांना सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रोची पाहणी, तर दादांनी आयटीएन्सच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याशेजारी मेट्रोला पर्यायी जिना देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा 7वा दिवस, तर उद्या यवतमाळच्या आंबोडा गावात यात्रेचा समारोप होणार. सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील सुद्धा उपस्थित राहणार. मेक इन इंडिया योजनेला 10 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 100 रुपयांचं विशेष नाणं येणार. कोलकाता इथल्या टाकसाळीमध्ये तयार होणार हे विशेष नाणं. पंतप्रधान मोदींनी 25 सप्टेंबर 2014 मध्ये केली होती सुरुवात. अंतराळवीर शुभांशु शुक्ला 15 जुलैला परतणार, तर 18 दिवसांचा हा मुक्काम करून 4 अंतराळवीर परतणार. उद्या संध्याकाळी 4:35 अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू करतील. दिल्लीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलं. वसंत विहार भागामध्ये भरधाव ऑडी कारनं फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं. मद्यधुंद कार चालकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज्यात सध्या 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात जोरदार पावसाचा अंदाज, तर राज्यात बहुतांश भागामध्ये 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य असणार. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, शहर परिसरामध्ये तुरळक सरींचा अंदाज, तर घाट माथ्यावर 2 दिवस येलो अलर्ट. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इतर परिसरामध्ये जोरदार पावसाची मात्र शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. मुंबईतल्या जलसाठ्यानं 3 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं. सद्यस्थितीमध्ये 10,77,007 लिटर पाणी जमा. मुंबईला एप्रिल 2026 पर्यंत हे पाणी पुरणार. पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 21 टीएमसी पाणीसाठा. राजापुरातल्या अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणामध्ये सध्या 2.64 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक. नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस. तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 ऐवजी 4 वाजता उघडणार. मंदिर प्रशासनाकडून भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे निर्णय. मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला पहाटे 1 वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय आता मागे. नाशिक शहर पोलीस दलामध्ये खांदेपालट. आयुक्तालयातील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बदल्यांचे आदेश काढले. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान ब्लॉक असेल, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असेल. पुणे शहरात सापडले 41 अनधिकृत होर्डिंग्स, तर आमच्या वॉर्डात एकही अनधिकृत होर्डिंग नसणारा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ. अनधिकृत होर्डिंग्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका.